बोर्डाच्या परीक्षेत हिंदी पत्रलेखन अवघड जातंय का? तर हा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्ही सुद्धा हिंदीच्या बोर्ड परीक्षेत पत्रलेखनामध्ये 5 पैकी 5 मार्क्स हे नक्कीच मिळवाल. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्टर चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या जो हिंदीचा बोर्ड पेपर असणार आहे त्यामध्ये विभाग 5 रचना विभागचा असतो आणि पहिलाच प्रश्न पहा. प्रश्न 5वा अ मध्ये पत्रलेखन हे 5 मार्क्ससाठी विचारले जाते. बहुतेक विद्यार्थी हा प्रश्न व्यवस्थित सोडवला नसल्यामुळे 5 जे मार्क्स आहेत ते हातचे घालून बसतात आणि नक्कीच त्यांचा स्कोर हिंदी या विषयात कमीच येतो. तर जर तुम्हाला मी एक सोपी अशी ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही दिलेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नावरूनच त्याचं उत्तर कसं लिहायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे. आणि नक्कीच तुम्ही सुद्धा पत्रलेखन म्हणजे याविषयी तुम्हाला काय होणार नाही, टेन्शन हे लिहिण्यासाठी येणार नाही आणि तुम्ही हे सहज अगदी पत्रलेखनाचा हा जो विषय आहे तो सहज अगदी परीक्षेमध्ये लिहून याल आणि नक्कीच यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच घ्याल. तर सर्वात आधी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलघंटा देखील क्लिक करा, जेणेकरून सर्वात आधी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचेल. तर पहा, तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो ते सर्वात आधी पाहूयात. तर सर्वात आधी पहा, तुम्हाला प्रश्न हा जो मी लिहिलेला आहे तो काळ्या पेनेने लिहिलेला आहे. पहा, सर्वात आधी आपण प्रश्न वाचून घेऊया आणि या प्रश्नातच तुमचं पत्रलेखनाचं हे उत्तर असणार आहे आणि हे प्रश्नच तुम्हाला 2 मार्क्स देणार आहेत. एकूण 5 मार्क्ससाठी तुमचं पत्रलेखन असणार आहे आणि 2 मार्क्स हा तुम्हाला हे प्रश्नच तुम्हाला मिळवून देणार आहे. फक्त कोणती ट्रिक कुठे तुम्हाला वापरायची आहे हे मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, पूर्ण पहा. तर चला तर प्रश्न पहिल्यांदा पत्रलेखनाचा कसा विचारला जातो ते पाहूयात. तर प्रश्न पहा, 10वीं की छात्रा और छात्र सुधा या सुधीर देसाई. जर तुम्ही मुलगी असाल तर सुधा देसाई हे नाव वापरायचं आहे आणि मुलगा असाल तर सुधीर देसाई. 20 विद्यानगर कुडाळ से न्यू इंग्लिश स्कूल कुडाळ 416 520 के प्रधानाचार्य के द्वारा माननीय शिक्षा अधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिला परिषद सिंधुदुर्ग 416 520 को पत्र लिखकर अपनी जन्मतिथि में सुधार के लिए प्रार्थना पत्र लिखता या लिखती है. तर तुम्हाला प्रश्न काय दिलाय सर्वात आधी पाहायचा. तर यामध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहिण्याची आवश्यकता नाही, तिथं नाव देखील दिलेलं आहे आणि पत्ता देखील दिलेला आहे. पहा, त्यामुळे तुम्हाला इथं इमॅजिनरी असं नाव आणि पत्ता लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही. पिन कोड सहित दिलेला आहे. कुणाला हे पत्र लिहायचं आहे त्यांचा देखील पत्ता इथं लिहिलेला आहे आणि त्यांचं नाव देखील तसेच पिन कोड हे सर्व दिलेलं आहे. तसेच तुमचा विषय देखील यामध्ये दिलेला आहे. तर मी सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकूण 2 मार्क्स तुम्हाला हा प्रश्न देणार आहे. फक्त या प्रश्नातील कुठे हे जे शब्द आहेत ते लिहायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. चला तर पाहूयात. तर सर्वात आधी पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो पत्रलेखनाचा नवीन फॉर्मॅट आहे तो फॉलो करायचा आहे. तर सर्वात आधी दिनांक लिहायचा आहे. पहा, ज्या दिवशी तुम्ही हा पत्र लिहित आहात, ज्या दिवशी हे पत्र लिहितात त्या दिवशीचा दिनांक ह्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहायचा आहे. जसं की 4 मार्च 2026. तर इथं तुम्ही कोणतीही डेट घेऊ शकता. त्यानंतर पहा, सेवा मे म्हणजे हे कुणाला पत्र लिहायचं आहे त्यांचं नाव, पत्ता आणि त्यांचं पिन कोड हे सगळं प्रश्नामध्ये दिलेलं आहे. पहा, तर इथं तुम्ही पाहू शकता, माननीय शिक्षणाधिकारी यांना पत्र लिहायचं आहे माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग 416 520. तर इथं पाहू शकता आहे असा पत्ता कॉपी पेस्ट इथला प्रश्नातला करायचा आहे. त्यानंतर पहा, विषय सुद्धा यामध्ये प्रश्नामध्ये दिलेला आहे. तर काय दिलेलं आहे पहा, अपनी जन्मतिथि में सुधार के लिए प्रार्थना पत्र. तर इथं पाहू शकता, गलत जन्मतिथि में सुधार हेतू प्रार्थना पत्र. विषय सुद्धा तुम्हाला कसा असला पाहिजे, तर कमीत कमी शब्दात तुमचा विषय असला पाहिजे आणि एकच ओळीत असला पाहिजे. खूप सारे यामध्ये विषय लिहिला तर तुम्हाला मार्क्स भेटणार नाहीत. त्यानंतर पहा, माननीय महोदय. तर एवढं जर तुम्ही पत्रामध्ये लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क्स हा फिक्सच असणार आहे. परत सांगते, तुम्हाला सर्वात आधी दिनांक लिहायचा आहे. आपण हिंदीचं पत्रलेखन
लिहित आहोत, त्यामुळे हिंदीमध्येच हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. पहा, सेवा में कुणाला लिहायचं आहे त्यांचं नाव, पत्ता. त्यानंतर पहा पिन कोड, विषय, विषय देखील त्यामध्ये दिलेला आहे प्रश्नामध्ये. आणि तुम्हाला त्यांचा कुणाला पत्र लिहायचं आहे त्यांचं देखील पत्ता, नाव आणि पिन कोड दिलेला आहे. फक्त तुम्हाला सर्वात आधी दिनांक लिहायचा आहे आणि आहे असं कॉपी पेस्ट करायचं आहे. पहा, आणि विषय पण लिहायचा आहे. तर इथं एवढं जर तुम्ही व्यवस्थित अगदी लिहिला तर याला तुम्हाला 1 मार्क्स हे भेटणार आहेत. त्यानंतर पहा मुख्य विषय काय आहे, तर त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे. ते कमीत कमी तुम्ही 7 ते 8 ओळीत लिहायचं आहे. आणि हे पहा, आपण पाहूयात कशा प्रकारे लिहिलेलं आहे. मैं इंग्लिश स्कूल कुडाल की 10वीं कक्षा की छात्रा हूँ। स्कूल के रिकॉर्ड में मेरी जन्मतिथि गलत दर्ज हुई है। तर पहा, तुमचं नाव सुद्धा लिहिलं तर चालेल. तुम्ही कोणत्या शाळेत शिकता ते शाळेचं नाव आणि कितवीत शिकता ते लिहायचं आहे. मी काय आहे तर तिथं इंग्लिश स्कूल कुडाळची विद्यार्थिनी 10वी कक्षाची हूँ. 10वीमध्ये 10वी वर्गात शिकणारी विद्यार्थिनी आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं जन्मतारीख चुकलेली आहे. स्कूल के रिकॉर्ड म्हणजे रजिस्टरमध्ये जे शाळेच्या रजिस्टरमध्ये तुमचं जन्मतारीख चुकलेली आहे असं तुम्हाला सांगायचं आहे त्यामध्ये. तर पहा पुढचं पत्र आहे. मेरी सही जन्मतिथी 16 मार्च 2009 है. तर तुमची खरी जी जन्मतारीख आहे ती सांगायची आहे. पहा, कारण तुमची जी रेकॉर्ड स्कूलमध्ये जे रेकॉर्ड आहे त्याला चुकीची तुमचं जन्मतारीख लागलेली आहे. त्यानंतर पहा, मैं चाहती हूँ की 10वीं की परीक्षा में बैठने से पहले स्कूल के रिकॉर्ड में मेरी सही जन्मतिथि दर्ज हो जाए ताकि बाद में इस बारे में कोई झंझट ना हो. तर काय सांगायचं आहे पहा तुम्हाला की 10वीची परीक्षामध्ये बसायच्या आधी मला काय करायचं आहे तर माझी जी खरी जन्मतारीख आहे ती मला काय करायचं आहे स्कूलच्या रेकॉर्डमध्ये रजिस्टर करायचे आहे, कारण नंतर काही त्यामागे झंझट ना हो. तर अशा प्रकारे तुम्हाला इन डिटेलमध्ये लिहायचं आहे. पहा, तुमची खरी जन्मतारीख लिहायचं आहे आणि त्यानंतर का हे लिहायचं आहे तर तुम्हाला जी तुमची खरी जन्मतारीख आहे ती रेकॉर्ड व्हायला पाहिजे यासाठी. त्यानंतर पहा दुसरा पॅरेग्राफ. अंत आपसे प्रार्थना है कि स्कूल के रिकॉर्ड में मेरी जन्मतिथि में विधिवत संशोधन करने की स्कूल को अनुमति दे. इस पत्र के साथ मैं स्कूल के मुख्याध्यापक जी का पत्र भेज रही हूँ. धन्यवाद. आणि संलग्न तुम्ही काय काय केलेलं आहे पहा. अस्पताल से प्राप्त मेरे जन्म प्रमाण पत्र की प्रमाणित झेरॉक्स नकल और स्कूल के मुख्याध्यापक जी का पत्र. तर तुम्हाला हे काय करायचं आहे संलग्न ह्याला काय काय जोडलेलं आहे ते लिहिलेलं आहे त्याचं झेरॉक्स आणि मुख्याध्यापक जी का पत्र. तर तुम्हाला इथं पाहू शकता एकूण 7 ते 8 ओळीत हे तुम्हाला काय लिहायचं आहे तर मेन जो तुमचा पत्रलेखनाचा विषय आहे ते लिहायचा आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे तर यामध्ये कोणतेही कठीण शब्द किंवा ज्यांना तुम्ही पत्र लिहिणार आहात त्यांचा अपमान होईल असं काहीही लिहायचं नाहीत. असले शब्द तुम्हाला साध्या सोप्या भाषेत परंतु औपचारिक हे पत्रलेखन असल्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित त्यांचा मान आदर राखेल. ज्यांना पाठवणार आहात पत्र तसं त्यांना काही हर्ट व्हायला नको अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे पत्राचा जो मजकूर आहे पहा तो लिहायचा आहे. आणि तुम्हाला तुमचं जे म्हणणं आहे ते ह्यामध्ये स्पष्ट तुमचं म्हणणं काय झालं पाहिजे तर स्पष्ट झालं पाहिजे तुमच्या लिहिण्यामध्ये. आणि तुम्हाला इथे 2 मार्क्स हे घेऊन जायचे पहा. एकूण मजकुरासाठी 2 मार्क्स हिंदीच्या पत्रलेखनामध्ये असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थितच याचा मजकूर हा लिहायचा आहे. त्यानंतर पहा शेवटचा 1 मार्क्ससाठी असणार आहे. तर तुम्ही जर मुलगा असाल तर इथं भवदीय येणार आहेत आणि मुलगी असाल तर भवदिया. तुमचं नाव सुधा देसाई. तर पुन्हा एकदा पहा तुम्हाला प्रश्नाकडे वळायचं आहे. प्रश्नामध्ये तुम्हाला पत्ता देखील दिलेला आहे, नाव देखील लिहिलेलं आहे. परत सांगते, मुलगी असाल तर सुधा देसाई असं नाव येणार आहे, मुलगा असेल तर सुधीर देसाई. त्यानंतर 20 विद्यानगर कुडाळ आणि 416 520 हा पिनकोड येणार आहे. आणि तुमचा ईमेल इथं sudhadesaii@gmail.com. तर अशा प्रकारे तुमचा हा पत्ता येणार आहे. नाव, पत्ता आणि तुमचं ईमेल लिहायला विसरायचं नाही. जर ईमेल नाही लिहिला तर 1 मार्क्समधला अर्धा मार्क्स तुम्हाला जाणार आहे पहा. त्यामुळे हा फॉर्मॅट तुम्हाला फॉलोच करायचा आहे. तर अशा प्रकारे 1 मार्क्स शेवटचं तुमचं नाव, पत्ता आणि ईमेल लिहिण्यासाठी, 2 मार्क्स पत्राचा मजकूर लिहिण्यासाठी आणि तुमचा 1 मार्क्स असणार आहे ते सुरुवातीचा दिनांक, कुणाला पत्र लिहिणार त्यांचं नाव, पत्ता आणि विषय. आणि तुम्हाला काय करायचं आहे इथं तर माननीय महोदय. तर अशा प्रकारे ह्याला 1 मार्क्स. आणि तुम्ही कशा
म्हणजे व्यवस्थित अगदी फॉर्मॅटमध्ये हे पत्र लिहिलेलं आहे का इकडचं तुम्ही जो पत्ता आहे तो इकडं लिहिला असाल तर तुमचं मार्क्स एक कट होणार आहेत आणि तुम्ही व्यवस्थितच अगदी सगळे डाव्या साईडला जो पत्राचा नवीन फॉर्मॅट आहे त्यानुसारच लिहिला आहात का पत्र हे देखील पाहिलं जातं. तुमचं हस्ताक्षर कसं आहे, तुम्ही कशाप्रकारे भाषा इथे वापरलेली आहे आणि तुमचं शुद्ध लेखनाच्या नियमानुसार पत्र आहे का, हे सर्व ह्या तुमच्या पत्रलेखनाच्या या भागामध्ये चेक केलं जातं आणि तरच तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स हे दिले जातात. त्यामुळे अशा प्रकारे मार्क्स हे डिव्हिजन केलेलं आहे. तुम्ही परीक्षेमध्ये हे मार्क्स जे मी डिव्हिजन लिहिलेलं आहे ते लिहिण्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला असं पत्रलेखन लिहायचं आहे पहा व्यवस्थित फॉर्मॅटनुसार आणि ते 5 पैकी 5 मार्क्स हे घेऊन जायचे आहेत. तर चला तर दुसरा एक आपण एक्झाम्पल पाहणार आहोत पत्रलेखनाचं, जेणेकरून तुमचं बोर्ड परीक्षेसाठी प्रॅक्टिस तर होणारच आहे, परंतु शाळेमध्ये ज्या तुमच्या फर्स्ट सेमच्या ज्या पहिल्या सत्राच्या किंवा घटक चाचणीच्या ज्या परीक्षा होतात त्यामध्ये देखील तुम्हाला पत्रलेखन हे विचारलं जातं आणि त्यामध्ये तुम्हाला काय होणार आहे तर सोयीचं जाणार आहे आणि तुम्ही देखील त्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स तर बोर्डात मिळवणारच आहात, परंतु या परीक्षेमध्ये देखील तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळवणार आहात. तर सर्वात आधी पहा प्रश्न वाचूयात. उमा किंवा उमेश शर्मा, शास्त्रीनगर अमरावती 444 601 से स्वास्थ्य अधिकारी, महानगरपालिका अमरावती. तर इथं तुमचा पत्ता दिलेला आहे. तुमचा पत्ता लिहिण्याची आवश्यकता नाही, जो प्रश्नामध्ये पत्ता लिहिलेला आहे तोच लिहायचा आहे. तर इथं पाहू शकता कुणाला स्वास्थ्य अधिकारीला पत्र लिहिणार आहात की महानगरपालिका अमरावती 444 701 को शहर में अशुद्ध जल की आपूर्ति होने के कारण बढ़ती बीमारी की ओर ध्यान आकर्षित करते हुए पत्र लिखती अथवा लिखता है. तर अशा प्रकारे तुम्हाला असंच पत्र बोर्डाच्या परीक्षेमध्ये येणार आहे प्रश्न पत्रलेखनाचा फॉर्मॅट आणि तुम्हाला अशा प्रकारे त्याचं उत्तर लिहायचं आहे. चला तर पाहूयात. तर उत्तर पहा, दिनांक सर्वात आधी कंपल्सरीच आहे. त्यानंतर पहा तुम्हाला कुणाला पत्र लिहायचं आहे त्यांचं नाव, त्यानंतर त्यांचा पत्ता आणि पिनकोड हे देखील तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेलं आहे आणि तुमचा प्रश्नामध्ये विषय देखील दिलेला आहे की अशुद्ध जल की आपूर्ति होने के संदर्भ में हे पत्र है. त्यानंतर माननीय महोदय किंवा महोदय, तर ह्याला 1 मार्क्स तुम्हाला भेटणार आहेत. त्यानंतर पहा मेन मजकूर काय असणार आहे तो वाचूयात. मैं शहर के रामनगर इलाके में रहता हूँ. हमारे इलाके के कई लोग विभिन्न बीमारियों से अलग अलग अस्पतालों में भर्ती है. किसी को पीलिया हो गया है, किसी को अफरा तो किसी को सर्दी जुकाम और तेज बुखार हुआ है. महोदय, इन सारी बीमारियों की जड़ है हमारे इलाके में दूषित पानी की आपूर्ति किया जाना. पिछले 1 महीने से नलों में बहुत गंदा पानी आ रहा है. बार बार शिकायत करने पर भी विभाग की ओर से कोई ध्यान नहीं दिया जा रहा है. मेरे परिवार के ही 2 सदस्य पीलिया से पीड़ित है. कृपया संबंधित विभागों को निर्देश देने का कष्ट करें ताकि दूषित पेयजल से इलाके के लोगों को छुटकारा मिल सके. आशा है जल स्वास्थ्य को ध्यान में रखते हुए आप उचित कार्रवाई करेंगे. सहयोग की अपेक्षा के साथ. तरी इथं तुम्हाला मजकूर जो असणार आहे पहा तो एवढा लिहायचा आहे 7 ते 8 ओळीत आणि तो हिंदीमध्ये शुद्ध लेखनाच्या नियमानुसार हिंदीच्या आणि 2 मार्क्स हे घेऊन जायचे आहे. तर तुमच्या जे इलाका आहे म्हणजे तुमचं जे तुम्ही जिथं राहता तिथं कधी अशुद्ध पाणी आल्यामुळे तुम्हाला वेगवेगळे जे त्या इलाक्यामध्ये राहणाऱ्या लोकांना काय झालेलं आहे वेगवेगळे रोगाने त्रासलेला आहे आणि त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये काय केलेलं आहे तर ॲडमिट केलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही काय करत आहात तर याचा निर्देश देणे को कष्ट करे म्हणजेच याविषयी तुम्ही काय केलेलं आहे तर जे स्वस्त अधिकारी आहे त्यांना याविषयी सांगितलेलं आहे सगळं आणि यामध्ये तुम्हाला सहयोगची अपेक्षा म्हणजे मदतीची अपेक्षा आहे की चांगलं पाणी यांनी काय करायला पाहिजे. तुम्हाला जे नळाच्या द्वारे जे घाण पाणी यायला लागले किंवा गंदा पाणी इथे पाहू शकता आलेलं आहे ते स्वच्छ पाणी काय करा आम्हाला स्वच्छ पाणीचं आपूर्ती करा असं सांगितलेलं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तर भवदिया उमेश शर्मा शास्त्रीनगर, तर तुम्ही इथं मुलगी असाल तर उमा शर्मा येणार आहे आणि आहे असा पत्ता शास्त्रीनगर अमरावती 444 701 आणि तुमचा इथं ईमेल येणार आहे पहा umesh@gmail.com. यासाठी 1 मार्क्स असणार आहे, यासाठी 2 मार्क्स असणार आहे मजकुरासाठी आणि यासाठी तुमचं किती मार्क्स असणार आहे 1 मार्क्स. तर खूप सोपा फॉर्मॅट आहे पहा हिंदीच्या
पत्रलेखनाचा आणि तुम्हाला हाच फॉर्मॅट फॉलो करायचा आहे. अशाच प्रकारे बोर्डाच्या परीक्षेत प्रश्न हे पत्रलेखनावरचे येणार आहेत, त्यामुळे गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच खूप हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच एक लाईक नक्कीच करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती भेटत जातील. तर भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बाजूची प्रेस देखील दाबा. धन्यवाद.